मनपा क्षेत्रात नालेसफाईला सुरुवात झाली आहे। महापौर नितीन पाटील यांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली। नालेसफाई सोबतच स्वच्छता मोहीमही राबवण्यात येत असून सर्व विभागांशी समन्वय साधून यंदा शहरात पाणी साचणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर नितीन पाटील यांनी दिली आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। आपल्या बरोबर पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आजपासून या नालेसफाईचा शुभारंभ करण्यात आलेला आहे, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? नाही, नालेसफाई आणि स्वच्छता मोहीम ही खरं तर 2 मे पासून सुरू झालेली आहे आणि प्रभाग 17 पासून त्याची सभागृह नेते प्रकाश जिमिनेदार यांच्या प्रभागापासून ती सुरुवात झालेली आहे। आम्ही फक्त आज पाहणी प्रत्येक ठिकाणी जाऊन करतोय। त्या ह्याचे लोकप्रतिनिधी आपण इथे बघताय, बबनजी मुकादम असतील, सरस्वतीताई असतील, मोनिकाताई असतील, आमच्या उपमहापौर असतील, प्रमिलाताई असतील, रवी शेठ भगत असतील, हे सर्व लोकप्रतिनिधी स्वतः सभागृह नेते माझ्यावर प्रत्येक 1 ते 20 प्रभागामध्ये फिरतात। काही भाग हे निश्चितच समुद्र सपाटीपासून खाली आहेत, जसं कळंबोली हे खाली आहे, परंतु गेल्या वर्षीपर्यंतची निविदा प्रक्रिया राबवली होती हॉर्स पंप जे पाणी बाहेर फेकतात त्यासाठी, त्याचा अभ्यास केला तर त्यांची क्षमता ही अत्यंत कमी आहे। त्यामुळे आम्ही नवीनच आत्ताच नुकताच ठराव पास केलेला आहे महासभेमध्ये की नवीन हॉर्स पॉवर ज्याची क्षमता जास्त असेल, जे पोर्टेबल असतील, जे गाड्यांवर असतील, ते त्या ठिकाणी जाऊन निश्चितच लगेच इफेक्टिव्हली काम करू शकतील आणि मग आपण तिथली पूर परिस्थिती आपण किंवा साचलेलं पाणी हे आपण नियंत्रणात लगेच आणू शकतो। सगळ्या खात्यांमध्ये एकमेकांमध्ये समन्वय असेल तर आपण नागरिकांना लवकरच जलद गतीने आपण त्यांना मदत करू शकतो आणि त्यांची जी त्यावेळची समस्या आहे आपण लवकर सोडू शकतो। त्यामुळे आपण ही माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली बैठक पुढच्या आठवड्यात आपण निश्चितच लावणार आहोत। कशा पद्धतीने यावर उपाययोजना राबवण्यात येतील याची बैठक जी आहे ती लवकरच संपन्न होणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या महापौर नितीन पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, पनवेल।